दुसरं क्वेश्चन बघा 1296 सेम अशाच प्रकारे मांडणी करायची त्याला याच्यात लिहायचं 1296 मी तुम्हाला सांगितलेलं आहे या उजव्या साईडने पेअर बनवत या 2 2 आता सिंगल कोणीच नाही तर डबल आहे 1 2 आहे तर 1 2 आपलं टार्गेट आहे 1 2 कोणाचं स्क्वेअर आहे का नाही नसेल तर कोणाच्या मध्ये येते ते बघायचं 1 2 कुठे येईल याच्यामध्ये म्हणजे 12 9च्या जास्त आहे आणि 16च्या कमी आहे 9 घेऊ का 16 घेऊ मी 9 घ्यावं लागेल 9 घेण्यासाठी याचा कोणाचा स्क्वेअर आहे 9 3 चा मग इथं लिहायचं 3 इथं लिहायचं 3 इथं लिहायचं 3 इथं 3 3 चा 9 लिहायचं इथं लिहायचं ॲडिशन इथं लिहायचं सबट्रॅक्शन ओके लक्षात घ्या स्टेप्स 3 + 3 इथंच लिहायचं 6 याचं सबट्रॅक्शन किती होईल 3 9 6 तुम्हाला आता सांगितलं मी शेवटचं डिजिट आपल्याला हेल्प करेल इथे 396 आहे शेवटी कोण पाहिजे 6 कोणाच्या स्क्वेअरमध्ये येते एक तर 4 च्या येईल नाहीतर 6 च्या येईल बरोबर आहे म्हणजे इथं आपण शेवटचं डिजिट 6 किंवा 4 ठेवू शकतो आता 4 ठेवून बघू आपण 6 4 A4 आणि दुसरा हे 6 घ्यायला हे 6 आणि हे 6 घ्यायला इंटू 6 बघा काय आहे ते मग 4 4 जा 16 कॅरी 1 4 6 जा 24 + 1 25 आलं काय हे 9 सो हे आपण घेऊ शकत नाही मग काय घ्यावं लागेल 6 6 जा 36 कॅरी 3 हे 36 + 3 किती 39 आलं म्हणजे इथे किती आलं 396 इथं काय लिहायचं ॲडिशन इथं काय लिहायचं काय घेतलं आपण इथं 6 म्हणजे इथे एक 6 इथे एक 6 इथे एक 6 आता याचं ॲडिशन किती येते 72 हे 0 0 0 आपला आन्सर कोणता आहे हे आहे 36 म्हणजे फायनलमध्ये काय लिहू शकता √1296 = 36 so this is the answer हे समजलं असेल तुम्हाला दोन्ही मेथड प्राईम फॅक्टरायझेशन आणि डिव्हिजन मेथड स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं ओके थँक्यू